बऱ्याच लोकांचा प्रश्न असा असतो की मी झोपतो आणि मी झोपून उठतो त्यावेळी मला एकदम चक्कर येते आणि डोळ्यासमोर अंधार येते. तर हे फिजिओलॉजिकल आहे का हे पॅथॉलॉजिकल आहे, मला कुठला रोग आहे का हे नॉर्मल आहे, असा एक प्रकार किंवा अशी एक भीती आपल्या मनामध्ये भरपूर वेळा येते. तर हे आपण समजून घेऊ की नक्की होतं काय, म्हणजे चक्कर येते उठल्यावर तर काय होतं. ज्यावेळी आपण झोपलेला असतो त्यावेळी आपल्या शरीरातलं जे रक्तवाहिनी किंवा शरीरातलं जे रक्ताभिसरण असतं त्याचा तो सगळा रक्ताभिसरणाचा जो भार जो असतो तो मेंदूपर्यंत पोहोचत असतो. आणि ज्यावेळी आपण सडनली उठून बसतो त्यावेळी जर आपल्या हृदयाचं पंप व्यवस्थित नसेल किंवा आपल्या पायातला म्हणजे ज्याला आपण पॉप्युलेटल मसल मधला पंप म्हणतो तो जर व्यवस्थित नसेल तर लवकर रक्त जे आहे ते मेंदूकडे जात नाही. आणि रक्त मेंदूकडे न झाल्यामुळे तेवढ्या 30 सेकंद ते 1 मिनिटाच्या वेळेमध्ये आपल्याला असं भोर आल्यासारखं होतं, चक्कर आल्यासारखं होतं, मग आपल्याला एकदम उठून बसता येत नाही. याचं कारण जे आहे ते बेसिकली आपल्याला जे पायामध्ये जो रक्तवाहिन्यांचा म्हणजे ज्याला पॉप्युलेटल मसलमध्ये जो पंप असतो तो जर व्यवस्थित काम केला नाही तर तो एकदम असा ब्लड आपल्या मेंदूकडं ते रक्त पोचू शकत नाही आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा त्रास होतो. तर हे पॅथॉलॉजिकल आहे का, तर 90% केसेसमध्ये हा रोग नाही आहे. 90% केसेसमुळं हे आपलं इनॲडिक्वेट पोश्चर किंवा आपली जर बैठी व्यवस्था जर असेल, म्हणजे आपल्याला जर काम करण्याची जर आपण फार वेळ बसून राहत असो, आपलं मुवमेंट फार नसेल, आपली फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटी जास्त नसेल, तर याच्यामुळं आपल्या शरीरामध्ये अशा प्रकारचे डिफेन्स मेकॅनिझम तयार होत नाही आणि त्याच्यामुळे झालेला हा प्रॉब्लेम आहे. आणि फक्त 10% केसेसमध्ये हे पॅथॉलॉजिकल असू शकतं ज्याच्यासाठी आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घेण्याची जरूरत आहे. त्यामुळं हे अशा प्रकारे जर काय त्रास होत असेल तर लगेच घाबरून जाऊन आपल्याला कुठल्याही प्रकारच्या ट्रीटमेंट किंवा कुठल्याही प्रकारचे ऑपरेशन करावं लागणार नाही. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर त्यासाठी आपल्याला आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढवावी लागेल. हेच आपल्याला इथं समजून घेतलं पाहिजे.